तुम्ही फिल्म्समध्ये पण खूप काम केलंय ना मोठ्या-मोठ्या हो, लोकांबद्दल? मी सगळ्या मोठ्या लोकांवर काम केले. म्हणजे हिंदीमध्ये सगळे मोठी लोकं म्हणजे शाहरुख असेल, सलमान, सोहेल, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन, अजय देवगण, सैफ अली खान सगळ्यांवर काम केलं. मी तामिळमध्ये रजनीकांत, प्रशांत यांच्यावर काम केलं. मी तेलुगूमध्ये नागार्जुनावर काम केलं. मी मल्याळममध्ये पण मोहनलाल. या सगळ्या भाषांमध्ये बोलता तुम्ही? हो. कसं काय? येतं? ते नंतर डब करतात ते. बरं. मी तुम्ही त्यात अच्छा, त्यात असं ते जरासं लिप सिंक बोलायचं करायचं. तिकडे, मग ते नंतर डब करतात ते. आणि मोहनलाल, दिलीप, जयराम हे सगळे टॉप जे स्टार्स आहेत मल्याळम त्यांच्यावर काम केलंय. मग मी पृथ्वीराज म्हणून एक मोठा मल्याळम त्याच्यावर मी काम केलंय. आणि मग मराठीमध्ये मी मग महेश मांजरेकरांची मी शिवाजीराजे भोसले बोलतो हं. केली आहे. अतुल काळेचं असा मी अशी ती केली आहे. भारती आचरेकरचं सरीवर सरी म्हणून सिनेमा केला आहे. तर मी सगळ्या भाषात आणि भोजपुरीमध्ये पण मी एक काम केलंय. बरं. एका भोजपुरी बरसात म्हणून सिनेमात पण मी काम केलंय. तर सगळ्या भाषात म्हणजे आय हॅव ॲक्टेड विथ भोजपुरीत एव्हरीबडी. सुद्धा? हो. आणि तो एक तुमचा काहीतरी इन्सिडन्स आहे ना, ते सलमानच्या मूव्हीमधला? वीर, वीर, हो, ते वीर. वीर म्हणून एक सिनेमा केला मी. हां. त्यात आम्ही पिंढारी ट्राईब होतो आम्ही. कॉस्ट्यूम ड्रामा होता तो. तर मी, सलमान आणि सोहेल आणि मी ते मिथुनची मुलं आहेत दोघं ती आणि मी त्यांचा जनरल आहे त्यांचं. वी ऑल फ्रेंड्स. आणि जॅकी श्रॉफ विलन आहे त्याच्यामध्ये. आणि ते आम्ही एक कुठेतरी लढाई जिंकतो आणि आमचं एक सेलिब्रेशन असतं तिकडे मोठं. तर आम्ही तिकडे 8 दिवस एक गाणं शूट केलं. गुलजारने लिहिलेलं. आणि तो सीन असा होता की इट्स अ सेलिब्रेशन सॉन्ग. म्हणजे असं एक मोठा टब आहे एवढा. आणि त्यात मी बसलोय. आणि तो बिअरनी भरला आहे टब. ओह! ते गाण्यामध्ये सुरुवातीला मी त्या बिअरच्या टबमधनं मी बाहेर येतो असं काहीतरी होतं ते. ते म्हणाले की सकाळी लवकर यायचं तुम्ही सर 9 वाजता या. म्हणजे विल फिल अप द थिंग 11-11:30 आपण सुरू करू. ते सगळे होते म्हणजे द फुल कास्ट वॉज इन दॅट. म्हणजे मिथुन, सलमान, सोहेल, फक्त जॅकी सोडला कारण जॅकी वॉज अ विलन. बाकी त्यात सगळी जी माणसं होती म्हणजे 200 माणसं तिकडे म्हणजे डान्सर्स, म्हणजे स्टंटमेन सगळं त्याच्यामध्ये होल बिग डान्स. इट वॉज अ सेलिब्रेशन डान्स. तर मी गेलो 9 वाजता. बिअरनी भरलेला हां, तर मी त्याच्यामध्ये. रिकामा होता. तर मी ते चप्पल काढून दातून आणून बसलो तिकडे. मग तिकडे ते बिअरच्या बाटल्या घेऊन आले काही. मग काही लोकांनी ड्राफ्ट बिअर आणली असं करून. ते एक 1.5 तास त्यांनी ते बिअर भरली थोडी-थोडीशी. मग 11 वाजता आमचा डायरेक्टर आला, अनिल शर्मा. तो म्हणाला, "ये क्या चल रहा है अभी तक? हम शूट कभी करेंगे? जल्दी से भरो बिअर." मग त्यांनी त्यात बिअर वाढावे म्हणजे पाणी-बिणी घालून त्यांनी थोडं वाढवलं त्यांनी. मग इथपर्यंत माझ्या छातीपर्यंत ती आली बिअर. मग ते परत आले एक 12 वाजता. म्हणाले, "ये क्या हो रहा है? बियर कैसा फ्लैट थोड़ी लगता है. उसके ऊपर झाग होता है बियर के ऊपर." आणि तुम्ही पाण्यात त्याच्या बिअरमध्ये मी बसून होतात. बियरमध्ये बसलो होतो. म्हणजे म्हणे, "झाग होना चाहिए ऊपर." म्हणजे म्हणाले, "देंगे सर, देते हैं." मग त्यांनी जाऊन सर्फ कुणीतरी एकाने सर्फ पावडर आणली, कुणीतरी सर्फ लिक्विड आणलं. मग ते त्यांनी घातलं. मग मी ते असं हलवलं. मग त्याला असा फेस आला असा, खूप फेस आला. मग तो माझ्या डोक्यावरपर्यंत गेला फेस. मग मी तो असा फेस काढला थोड्या बाजूला आणि मग थोडा कमी केला. मग तो परत डायरेक्टर आला. म्हणजे "ये ऐसा इतना सफेद थोडी होता है. थोडासा ब्राउन होना चाहिए." मग त्यांनी नेस्कॅफे आणली. मग त्यांनी नेस्कॅफे पावडर अशी घातली. मग मी ती नेस्कॅफेची हलवली अशी. मग तो थोडा ब्राऊन फेस आला. मग ते म्हणाले, "तुम्ही आता आत जाऊन झोपायचं, तोंड वरती करून आणि पहिली बीट आली गाण्याची, की तुम्ही असं हसत बाहेर यायचं." तर म्हणजे मी त्या बिअरमध्ये असा झोपतोय. म्हणजे असं इथपर्यंत मला बिअर, सर्फ, नेस्कॅफेचा तो लिक्विडचा तो हे कॉन्कॉक्शन. मी गेलो आतमध्ये. असं श्वास न करता झोपलो मी. आणि पहिल्या बीटला मला बाहेर यायचं. मी पाण्यात गेलो तुम्हाला ऐकायला येत नाहीत बीट बाहेर. मग ते मला असून हलवायचे. "सर आप उठे नहीं, आए नहीं आप. म्युझिक चालू हो गया." म्हटलं, "मुझे सुनाई देता नहीं है. मैं क्या करूँ अंदर गया तो." आम्ही 2-3दा टेक घेऊन बघितलं. ते काही होत नव्हतं. मला ऐकायलाच येत नव्हतं इकडे काही. मग मिथून दा माझा फार चांगला मित्र आहे. तो मला म्हणाला, "बरं ते काम करतो, की तू तुझा असा एक पाय ना असा कोपऱ्यात लाव तिकडे. मी तुला चिमटा काढतो असा. चिमटा काढला की तो असं बाहेर यायचं." मग मी असा पाय असा लावला त्याला आणि असा पाण्यात गेलो, तो बिअरमध्ये गेलो. मग त्याने चिमटा काढला की मी असं बाहेर यायचं. असं करून आम्ही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.